श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याला श्री महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भक्तमंडळींची सारखी वर्दळ असे. कोणी मुद्दाम महाराजांच्या दर्शनासाठी येत, तर कोणी 2 दिवस श्री महाराजांचा सहवास लाभावा म्हणून, कुणी काही कामानिमित्ताने, तर कोणी कुठल्या धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी, कुणी जपासाठी, तर कोणी उपासनेसाठी. श्री महाराज येणाऱ्या या सर्वच मंडळींचं आदरपूर्वक स्वागत करीत. या आलेल्या सर्व मंडळींना प्रेमाग्रहाने ठेवून घेत, त्यांना उपासनेचा लळा लावीत व नामाचे महत्त्व पटवून देत. एक दिवस सकाळचा नित्यनेम व श्री महाराजांचा नेमाचा जप आटोपला असता परगावाहून 4 भक्तगण श्री महाराजांच्या दर्शनास आले. काही महत्त्वाचं काम असल्यामुळे श्री महाराजांचं दर्शन घेऊन ते लगेच परत जाणार होते. त्याप्रमाणे दर्शन घेतल्यावर त्यांनी श्री महाराजांना परत जाण्यासाठी आज्ञा मागितली. परंतु श्री महाराजांनी प्रसाद घेऊन जाण्याचा त्यांना आग्रह केला, तेव्हा गुरु आज्ञा न मोडावी म्हणून ते सर्वच थांबले. यानंतर आत्माराम व गुरुगीतेचे वाचन होऊन श्री महाराजांनी नित्याप्रमाणे परंतु थोड्या अधिक विस्ताराने त्यावर विवेचनही केलं. नंतर श्री महाराजांनी रामरायाच्या अभिषेकास सुरुवात केली. अभिषेक होईपर्यंत या चौघांना श्री समर्थ चरित्र, श्री ब्रह्मचैतन्य महाराज चरित्र, श्री रामानंद महाराज चरित्र, श्रीमद दासबोध, श्री महाराजांची प्रवचने, श्री रामानंद महाराजांची बोधवचने आदी ग्रंथ देऊन या ग्रंथाचे अवलोकन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनीही या ग्रंथाचे अवलोकन केले. मध्यंतरी 2 अनुग्रह झाले. त्यावेळी या सर्वांनी हरे रामचे भजनही केले. श्री महाराजांनी आग्रहाने ठेवून घेतल्यामुळेच या सर्व गोष्टी आपणास पाहता आल्या. श्री महाराजांचे गोड निरूपण कानावर पडले. श्री महाराजांचा अल्पसा का होईना सहवास घडला आणि या सर्व गोष्टींचा त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला. अभिषेकानंतर नैवेद्य आरती वैश्वदेव होऊन सर्व मंडळींनी भोजन प्रसाद घेतला. श्री महाराजांनी मुखशुद्धीसाठी या सर्वांना स्वतः सुपारीची भुगटी दिली. नंतर त्या प्रत्येकाने श्री महाराजांपुढे 1-1 रुपया ठेवून नमस्कार केला व प्रस्थान करण्यास आज्ञा मागितली. त्यावेळी श्री महाराजांनी सर्वांना थोडं थांबण्यास सांगून प्रत्येकास 1-1 नारळ आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला. असेच वरचेवर रामाच्या दर्शनास येत जा, जप चालू ठेवा, असे श्री महाराजांनी सर्वांना सांगून त्यांना निरोप दिला. ही मंडळी मंदिरात आल्यापासून परत जाईपर्यंत साखरखेर्ड्याचे अत्यंत भाविक परंतु तितकेच चिकित्सक असणारे एक सद्गृहस्थ तिथेच मंदिरात उपस्थित होते. ते चौघेही जेव्हा निघून गेले तेव्हा हे सद्गृहस्थ श्री महाराजांना म्हणाले, महाराज, तुम्ही यात नेमकं काय साध्य केलं ते मला काहीच कळलं नाही. पुढे म्हणाले, तुम्ही या चौघांना आग्रहाने जेवू घातले. प्रत्येकाने जातेवेळी तुमच्यापुढे 1-1 रुपया ठेवला. तेव्हा तुम्ही प्रत्येकाला 1-1 नारळ दिले, म्हणजे प्रत्येकाला 12 आणे परत केले. मग यात तुम्हाला काय पडले? तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, हे पहा, समोर प्रत्यक्ष महाराज येथे बसले आहेत. थोरल्या महाराजांनी येथे येऊन नामाचे दुकान थाटले. ते नामासाठी आले. त्यांनी सदा सर्वदा अखंड नाम घेतले आणि नामच दिले. त्यांनी नाम आणि अन्नदान हे 2च ठोक पदार्थ या दुकानात मांडले आहेत. नाम आणि अन्नदान हेच त्यांना प्रिय आहे. प्रत्येकाने या दुकानात यावे व नाम घेऊन जावे. भक्तांनी नामाची अखंड लयलूट करावी म्हणूनच ते इथे ठाण मांडून बसले आहेत. 1 घेणार आणि 1 देणार हा प्रापंचिकांचा व्यवहार येथे अणुमात्र चालत नाही. प्रपंचात चालणारा पैशाचा देण्याघेण्याचा व्यवहार इथे नाही आणि या नामाच्या दुकानात पैसा मुळीच लागत नाही. आता आपण यात काय साधले म्हणता? अहो, त्यांनी इथे येऊन रामरायाला साष्टांग नमस्कार केला. आत्माराम गुरुगीतेचं श्रवण केलं. हरे रामचे भजन केले. लोकोत्तर संतांच्या चरित्रग्रंथाची 2-4 पाने वाचली. काही थोडा जप केला आणि भिक्षेत मिळालेल्या धान्याचा भोजन प्रसाद सेवन केला. याची आठवण प्रत्येकाला नेहमी होत राहील. आणि मी नाम सदा बोलावे, गावे, भावे, जनांसी सांगावे आणि नामापरते न सत्य मानावे, हा श्री महाराजांचा निरोप केवळ त्यांना सांगितला.
त्यांना सांगितल्याप्रमाणे ते आता घरी जपही करतील. हा केवढा मोठा अमाप फायदा झाला. आणि या त्यांच्या होणाऱ्या पुण्याचं मोजमाप तुम्हाला करता येईल का? तर मुळीच नाही. येथे पैसा कमवायचा का? पैशासाठी हा खटाटोप नाही बरं. पैसा तर कोण कशा रीतीने मिळवतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहीत असावे. थोडक्यात म्हणजे येथे पैशाचा व्यवहार हा मुळीच नसून अहोरात्र निरंतर नामाचा व्यवहार चालतो. श्री महाराजांच्या कृपेने रामनामाचा अथांग सागर इथे भरला आहे. त्यापुढे पैसा अगदीच थिल्लर आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, ही उपासना चंद्रसूर्य असेपर्यंत अशीच सतत वर्धिष्णू होत निश्चितपणे चालू राहणार आहे. श्री महाराजांच्या मुखपंकजातून स्त्रवलेलं हे नाममाहात्म्य ऐकून ते सद्गृहस्थ पार ओशाळून गेले. श्री महाराजांनी अत्यंत प्रखर असं ज्ञानांजन आज त्यांच्या डोळ्यात घातलं होतं. त्यांनी तात्काळ श्री महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला व दोन्ही कान पकडून पुन्हा अशी चिकित्सा करणार नाही म्हणून महाराजांची क्षमा मागितली. असो, साधक हो, देवाच्या दर्शनासाठी गेल्यावर देवाजवळ काय मागावे हे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी एका शिष्याला सांगितले. ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.